नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सुषमा अँड आर्ट क्रिएशन। आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत। प्रिन्सेस कटची कटिंग आपण गेल्या भागात पाहिली आहे, तरी हे आपण ही रिकॅपमध्ये पाहणार आहोत। हा पाठीमागचा भाग आपण असा ठेवलेला आहे आणि या पाठीमागच्या भागावरून आपण ही पुढच्या भागाची अशी मार्किंग करून घेणार आहोत। आपण हा पाठीमागचा भाग ड्रॉ करून घेतलाय। आता ह्याच्यात आपण कुठे कुठे मापे वाढवणार आहोत ते बघायचे आहे। आता खालच्या साईडला 1 इंच वाढवायचे। प्रिन्सेस कट मध्ये आपला पुढचा भाग थोडा वर खेचला जातो, त्यासाठी आपण हे 1 इंच जास्तीचं वाढवून घेतलेलं आहे। तर हे असं 1 इंच वाढवून घ्यायचं आणि मुंढ्याच्या साईडला 1 इंच आणि कमरेच्या साईडला 1.5 इंच वाढवायचे आपल्याला। आपण 1.5 इंचाचा टक्स घेणार आहोत, त्यासाठी आपण कमरेच्या साईडला 1.5 इंच वाढवलेला आहे। आता मुंढ्याची मार्किंग करून घेऊयात। आपण आता फक्त मुंढ्याची मार्किंग करून घेणार आहोत। मुंढ्याला आपण आकार आत्ता द्यायचा नाही आहे, ज्यावेळेस आपण स्टिचिंग करणार ब्लाऊज त्यावेळेस आपण मुंढ्याला आकार देणार आहोत। हा पुढचा गळा टाकलाय 6चा, असा चौकोनी बॉक्स करून घेतला आणि गोल शेप दिला। टक्स पॉईंट घेतला। टक्स पॉईंट आपला 8.5 इंच, त्याच्यात अर्धा इंच मिक्स करून 9 इंचावर घेतला। आता आडवा टक्स घेताना आपण छातीचा 10वा भाग आणि त्यात अर्धा इंच मिक्स करून असं 3.5 घेतला आणि खाली कमरेच्या साईडला अर्धा इंच कमी असं 3 इंच घेतलं आणि अशी एक तिरकी रेष ओढून घेतली। आपला खालचा डाच जो आहे तो 1.5 इंचाचा आहे। हे 1.5 इंच असं घ्यायचं आणि खालून 1-1.5 इंच वर येऊन आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे। जिथे आपला पुढच्या मुंड्याचा आकार टच होतो तिथे असा गोल आकार देत आपल्याला आकार जोडून घ्यायचा आहे आणि पट्टीच्या साहाय्याने असा आपण हा प्रिन्सेस कट ब्लाऊज थोडासा गोल आकार देऊन कट केलेला आहे। पाठीमागचा भाग असा ठेवून एकसारखं मार्किंग करून घेतलं आणि असं जोडून घेतलं आणि हुक लूकच्या साईडला मी अशी हे निम्म्यात जोडते, म्हणजे आपली स्टिचिंग केल्यानंतर पुढचा भाग हा अगदी सरळ येतो, अगदी व्यवस्थित। तुम्ही पण अशी मार्किंग करून बघा आणि या पद्धतीने एकदा ब्लाऊज शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा ब्लाऊज व्यवस्थित बसला की नाही। आता हे असे कट करून घेतलेत आपण हा भाग। आता ही आपली प्रिन्सेस कटची कटिंग झालेली आहे। आता आपण ही स्टिचिंग करणार आहोत। तर स्टिचिंग करतानाही आपण भरपूर टिप्स अँड दिलेल्या आहेत, त्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल। आता आपण पाठीमागचा भाग स्टिच करून घेऊयात। आता पाठीमागचा डाच आपण हे या प्रकारे एका साईडहून दुसऱ्या साईडला असा छाप उठवून करून घेतलाय। अर्धा इंचचं मार्जिन घेऊन आपण पाठीमागचा टक्स हा मारून घेणार आहोत। उंची आपण 4.5 इंचाची ठेवली आहे। दोन्ही साईडचे डाच मारून घेतलेले आहेत आपण असे या प्रकारे। खाली दुमडपट्टी आपण 1.5 इंचाची घेतली आहे। या प्रकारे असे आपण दुमडपट्टी न ओढता अगदी ढिल्या हाताने सोडत आपण अशी ही दुमडपट्टी बसवून घेणार आहोत। त्याच्यावर अशी दाबटीप मारून घ्यायची, यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते। इथं 1/2 इंच अशी पट्टी दुमडायची आणि उलट्या साईडला पलटी मारून कंबरपट्टी जोडून घ्यायची। तर आता आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। आता आपण बाहींना टिपा मारून घेऊया। हे आपला साधा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आपण आता ह्याला खालनं दुमडपट्ट्या दुमडून घेणार आहोत। ते या प्रकारे अशी 5 नंबरची टिप मारून घ्यायची, नंतर हात शिलाई केल्यानंतर ती उसवून टाकायची।
दुसरी ही बाही आपण याच प्रकारे तयार करणार आहोत. आता ह्या आपल्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत. आता आपण प्रिन्सेस कट पुढचा जो प्रिन्सेसचा भाग आहे तो जोडायला घेणार आहोत. बाहीमध्ये जास्त कमी झालं असेल तर हे असं कापड कमी जास्त कापून टाकायचं. ब्लाऊज थोड्या थोड्या वेळाने नेहमी चेक करत राहायचं कुठं जास्त कमी होतोय का. आता आपण हा प्रिन्सेस कटचा भाग पुढचा जोडायला घेऊयात. आता दोन्ही एकाच साईडचे होऊ नयेत त्यासाठी आपण हे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आणि प्रिन्सेस कट शिवताना अगदी पाव इंच यात घेऊन अशी ही सरळ कापून घ्यायचं. हे बघा किती थोडंसं अगदी कापले. यामुळे काय होतं आपला ब्लाऊज अगदी व्यवस्थित शिवला जातो. ही एक ट्रिक आहे तिथली, ही लक्षात ठेवा तुम्ही. तर या प्रकारे पहिल्यांदा चेक करून घ्यायचं, नाही तर दोन्ही साईड आपले एकाच बाजूचे होतील. आणि प्रिन्सेस कट जोडताना नेहमी खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची, वरून जोडायचा नाही. अगदी या पद्धतीने कुठलाही भाग न ओढता अगदी हळूवार पद्धतीने आपण हा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवणार आहोत. तर या पद्धतीने आपण अशी अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून अशी टिप मारून डबल शिलाई घेणार आहोत. आणि अगदी छान मस्त पफ येतो. आता याच पद्धतीने आपण दुसरा प्रिन्सेस कटचा भाग सुद्धा असा जोडून घेऊया. तोही खालच्या साईडनेच आपल्याला जोडायचा आहे. अजिबात कुठलाही भाग न ओढता अगदी व्यवस्थित भाग जोडून घ्यायचा आहे. आता हे पुढचे दोन्ही भाग आपले जोडून तयार झालेत. आता बघा ते किती खालनं अगदी व्यवस्थित सरळ आहेत. तरी आपण असं एकदा एकावर एक व्यवस्थित ठेवून चेक करणार आहोत कुठं भाग कमी जास्त होतोय का. तर हे बघा या पद्धतीने अगदी नॉर्मल आपलं थोडंसं हे झालेलं आहे ते आपण असं कट करून घ्यायचं सरळ. मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने अगदी तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, अगदी व्यवस्थित आणि मस्त ब्लाऊज बसतो. आता खालनं आपण दुमडपट्टी लावणार आहोत. तर ही 1.5 इंचाची मी दुमडपट्टी तयार करून घेतली आहे. तर ही या पद्धतीने कमरेच्या साईडला आपण ही अशी दुमडपट्टी बसवून घेणार आहोत. इथं तुम्ही एखादी चून टाकली तरीही चालेल किंवा असं थोडंसं ढिल्लं कापड सोडून टिप मारून घ्यायची. आणि या पद्धतीने अशी दाब टिप मारून आतल्या साईडला पलटी मारून एक टिप मारून घ्यायची. या पद्धतीने आपण एक दुमडपट्टी लावून घेतलेली आहे कमरेच्या साईडला. दुसऱ्या साईडला आपण अशीच दुमडपट्टी लावून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने तुम्ही एखादी चून घेतली तरीही चालेल. आणि अशी एक दाब टिप द्यायची. आता आपण हुक पट्टी बसवणार आहोत. हुक पट्टीसाठी असं मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि तिला या पद्धतीने अर्धा इंच दुमडून एक टिप मारून घेतली.
आणि ही या सरळ बाजूने अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन या पद्धतीने अशी ही पट्टी जोडून घ्यायची. खालच्या साईडला अर्धा इंच पट्टी जास्तीची धरून ही अशी आतल्या साईडला दुमडून घ्यायची आणि त्याच्यावर एक दाब टीप मारून घ्यायची. आणि आतल्या साईडला अशी दुमडायची आणि दुमडून एक टीप मारून घ्यायची. या पद्धतीने अशी हुकपट्टी जॉईंट करून घ्यायची. आता लुकपट्टी जोडून घेऊया. लुकपट्टीसाठी मी 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे. ही उलट्या साईडने आपल्याला बसवायची. उलट्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि या पद्धतीने अशी जोडून घ्यायची. आणि ही सरळ बाजूला अशी पलटी करून या पद्धतीने अशी दुमडून अशी निम्म्यात एक 5 नंबरची टीप मारून घ्यायची. आणि यानंतर आपण गळा बसवून झाल्यानंतर आपण त्याला लूक करणार आहोत. मशीनवरचीच लूक आपण करणार आहोत. आता या पद्धतीने आपण परत एकदा ब्लाऊज चेक करायचा आहे. या टायमिंगला आपला गळा पुढचा मागचा गळा आपण आता हा असा चेक करून घेणार आहोत. कुठं कमी जास्त झालं असेल तर हे असं या पद्धतीने असं थोडंसं कट करून घ्यायचं. आता हे पुढचा भाग आपला तयार झाला आहे. त्याच्यावर असा हा मागचा भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि एकदा चेक करून घ्यायचं कुठं जास्त कमी होतंय का आपलं. ते बघा या कमरेच्या साईडला आपलं जास्त झालेलं आहे थोडंसं. हे असं मार्किंग करून हे सगळं परत व्यवस्थित भाग कट करून घ्यायचे व्यवस्थित एकदा. या पद्धतीने असं केल्यामुळे आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट होतो आणि चुकण्याची शक्यता अगदी कमी होऊन जातात. हे बघा अगदी एकावर एक ठेवल्यावर हे आपले भाग सगळे अगदी व्यवस्थित झालेत. आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत. आपण मागाशी फक्त आखून घेतलं होतं, आपण पुढच्या मुंड्याचा आकार दिला नव्हता. आता या पद्धतीने आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतोय. स्टिचिंग झाल्यानंतरच आपण पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा. त्याच्या अगोदर अजिबात पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा नाही. यामुळे काय होतं, आपण शिलाईमध्ये कमी जास्त कापड गेलं की मुंड्याचा आकार बिघडतो. त्यासाठी आपण नेहमी पुढचे भाग स्टिच करून झाल्यानंतर शेवट मुंड्याचा आकार असा देऊन घ्यायचा. तर आता आपला बघा हा मुंड्याचा आकार देऊन तयार आहे. बघा पुढचा गळा आपला एकदम अगदी व्यवस्थित आलेला आहे. आता आपण हे भाग पुढचा भाग मागचा भाग शोल्डरने जॉईंट करून घेऊयात. शोल्डर जोडताना असं अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल टिप देऊन शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. दोन्ही साईडची शोल्डर्स आपण याच पद्धतीने जॉईंट करून घेऊयात. तर शोल्डर जोडून झाल्यावर आपण असं एकदा शोल्डर चेक करणार आहोत की शोल्डरच्या इथे असे सरळ आपली लाईन येते का. तर या पद्धतीने असं थोडंफार जास्तीचं असले तर असं हे कट करून घ्यायचं अगदी व्यवस्थित. यामुळे आपले शोल्डर उतरत नाही आणि अगदी व्यवस्थित ब्लाऊज बसतो. ह्यात छोट्या छोट्या मार्जिनाने सुद्धा आपला ब्लाऊज बिघडू शकतो. त्यामुळे आपण ब्लाऊज शिवस तोपर्यंत अगदी चेक करत करतच शिवायचं आहे. तर हे बघा या साईडला अगदी बरोबर आले. या साईडला अगदी थोडंसं नॉर्मली आपल्याला थोडंसं कट करावं लागेल.
आता आपण बाह्या बसवून घेणार आहोत. तर आता आपण जो बाहीचा आतला आकार देतो ती पुढच्या साईडला आला पाहिजे, या पद्धतीने आपण ही बाही बसवणार आहोत. आणि बाही बसवताना आपण नेहमी मधूनच बाही बसवायची, यामुळे आपली बाही अगदी व्यवस्थित बसते आणि कुठेही कमी जास्त होत नाही. तर या पद्धतीने आपण बाही बसवून घेणार आहोत. बाही कुठेही न ओढता अगदी अलगद हाताने आपल्याला ही बाही बसवून घ्यायची आणि एकदम परफेक्ट बाही बसते. आणि बाहीच्या शिलाईची अशी थोडीशी टोकं कापून घ्यायची, त्यामुळे काय होतं मध्ये मध्ये शिवताना ही होत नाही. आणि वरच्या साईडला आतल्या टिपा येतील या पद्धतीने आपण सरळ बाजूने अशी एक अगदी पाव इंचावर अगदी किनाऱ्यावरून अशी एक टीप मारून घेणार आहोत. आणि असा उलटा ब्लाऊज करून याच्यावरून असं अशी सरळ करून त्याच्यावरून आतमधून एक पाव इंचावर एक टीप मारून घेणार आहोत. तर या पद्धतीने अशी पाव इंचावर एक उलट्या साईडने टीप मारून घ्यायची. बघा किती मस्त आलेला. अजून आपल्याला फिटिंग करायची तरी आपला ब्लाऊज अगदी किती व्यवस्थित दिसतोय. अजून आपली फिटिंग करायची राहिली, त्याला अजून गळा बसवायचा राहिला आहे. तर आता याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडनेही बाही बसून रेडी करून घेतलाय. आता आपण ह्याला गळा बसवून घेणार आहोत. तर अशा तिरक्या पट्ट्या गळ्यासाठी आपण एक 1.5 इंचाची पट्टी कट करून गळा बसवून घेतलेला आहे आणि लूक करून घेतलेत. मग आता आपण फिटिंग करणार आहोत ब्लाऊजला. तर ब्लाऊज फिटिंग करताना आपण हुक ज्या साईडला बसवतो त्या साईडने अशी पूर्ण कंबर मोजून घ्यायची. तर आपली पूर्ण कंबर आहे 25 इंच आणि आपली भरली आहे किती 29 इंच भरली, म्हणजे 4 इंच जास्त. म्हणजे आपल्याला 1 इंचाचं फिटिंग मार्जिन घ्यायचं आहे. तर या पद्धतीने 1-1 इंचावर मी दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं आहे. आता दंडघेर आहे आपला 5.25 इंचावर. तर 5.25 इंचावर एक खूण करून घेतली. छाती आहे आपली 30 इंचाची. तर आपण 7.5 इंचावर 30 इंचाचा चौथा भाग 7.5 इंच, तर 7.5 वर एक मार्किंग करून घेतली आहे आणि खाली आपलं 1 इंच आणि हे असं आपण पट्टीने जोडून घेतले. तर शिलाई बघा आपली कशी एका रेषेत आलेली आहे अगदी व्यवस्थित. तर नवीन शिकणाऱ्यांनी अशी पहिल्यांदा रेष ओढून घेतली तरीही चालेल आणि याच्यावरून एक टीप मारून घ्यायची. ही झाली आपली फिटिंगची रेषा. आणि आतल्या साईडने 5 इंच आत जाऊन आणखीन एक टीप मारून घेणार आहेत आपण. अशा आतल्या साईडने आपण 2-3 टिपा मारू शकतो. आता दुसऱ्या साईडलाही आपण अशीच फिटिंग करून घेणार आहोत. दंडघेर 5.25 इंच टाकणार
छातीच्या साईडला 7.5 इंच. इथं आपण लुकपट्टी सोडून 7.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि खालच्या साईडला 1 इंचाचं. आणि हे सगळं जोडून टिप मारून घेतली. आता ही आपली फिटिंग कंप्लीट झालेली आहे आणि आपला ब्लाऊज अगदी रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर हा आपला 30 इंची प्रिन्सेस कट ब्लाऊज अगदी तयार आहे. तुम्ही पफही बघू शकता किती सुंदर आलेला आहे.